हॅलो. आज आपण बोलणार आहोत आज्ञाचक्र किंवा आय चक्र ह्याच्याबद्दल, जे सगळ्या 7ही चक्रांमधलं खूप इम्पॉर्टंट चक्र आहे आणि त्याची पोझिशन असते बरोबर इथे आयब्रोजच्या मध्ये, जिथे आपण टिकली लावतो किंवा पुरुषगंध लावतात. तर हे जे चक्र असतं हे इम्पॉर्टंट आहे, कारण ह्याच्यामध्ये इंट्युशन पॉवर आहे. ह्याच्यामध्ये इन्साइट्स आहेत, म्हणजे जे आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. कुठल्याही कामासाठी फोकस असणं किंवा माइंड क्लॅरिटी असणं, ह्याच्यासाठी हे चक्र इम्पॉर्टंट आहे. आणि शिवाय स्पिरिच्युअली किंवा आध्यात्मिकदृष्ट्या ह्या चक्राचं खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे. जेव्हा आपल्याला असं कधी वाटतं, की आपल्याला सतत हेडेक होतंय किंवा दृष्टीमध्ये काहीतरी इश्यूज आहेत, माइंडचा फोकस सारखा हटतोय, डायव्हर्ट होतोय माइंड, क्लॅरिटी येत नाहीये कुठलाही डिसिजन घेताना, त्यावेळेला मोस्टली असं होऊ शकतं, की हे आज्ञाचक्र जे आहे हे ब्लॉक्ड असेल. आता हे ऍक्टिव्हेट कसं करायचं? तर ऑब्व्हियसली हेडेक किंवा आयसाइट जे तुमचं आहे ह्याच्यासाठी सगळ्यात पहिले मेडिकल चेकअप. दुसरं म्हणजे मेडिटेशन आणि योगा. त्यातही माइंडफुलनेसचे जे प्रकार आहेत, जे कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी मदत करतात, ते खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे आज्ञाचक्र ऍक्टिव्हेट होतं. आणि तिसरं म्हणजे क्रिस्टल्स. अॅमेथिस्ट सारखं जे क्रिस्टल आहे हे आज्ञाचक्रासाठी अतिशय उपयुक्त आहे. अॅमेथिस्टमुळे क्लॅरिटी येते, माइंडचा फोकस वाढतो, शिवाय एक प्रकारचा कामनेस येतो. अॅमेथिस्ट हा इतका शांत क्रिस्टल आहे. अॅमेथिस्टच नाही, जे कुठले मी क्रिस्टल्स दिलेले आहेत आज्ञाचक्रासाठी स्पेशलिस्ट, हे इतके छान क्रिस्टल्स आहेत, की ह्याच्यामुळे तुम्हाला असं स्वतःला जाणवेल, की आपल्यामध्ये एक कामनेस आलेला आहे, शांत वाटत आहे आणि आपण डिसिजन्स खूप चांगल्या प्रकारे घेऊ शकतोय.